हिवाळी अधिवेशन शनिवारी गुंडाळणार. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय. पुढील 2 दिवस विदर्भ मराठवाड्यावर चर्चा होणार. बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू. 101 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. अमित शहांचा काँग्रेसवर पलटवार. नाराज भुजबळांचा तिसऱ्या दिवशीही नाशिकमध्येच मुक्काम. अजूनही राष्ट्रवादीचा कुणीही नेता भेटीला नाही. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी. निर्यात शुल्क कमी न केल्यास दर आणखी पडण्याची भीती.